नको काळजी करूस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सावी, आपल्याला सगळ्यात आधी त्या अंगदला शोधायला लागणार. आणि मी त्याच्या घरात तपास घेत होतो त्यावेळेस मला हे बघ, हे काही मेडल्स आणि ट्रॉफ्या सापडल्या. त्यावर लिहिलंय की आबासाहेब डांगे महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा कोल्हापूर म्हणून. हे बघा, इथे सुद्धा तोच पत्ता आहे, श्रीरामपूर. बघ, म्हणजे तो इथेच कुठेतरी असेल का आसपास? एक मिनिट, मी जेव्हा त्या हॉटेलच्या स्टाफशी बोलले होते त्यावेळी त्यांनी पण याच गावाचं नाव घेतलं होतं. म्हणजे याचा अर्थ श्रीरामपूर किंवा त्याच्या आसपास अंगदचं घर असणार आहे. करेक्ट, तिथंच असू शकता. मी आणि धैर्य लगेच तिकडे जातो. बाकीचे तुम्ही सगळे सावीची काळजी घ्या. जस्टिस फॉर सावी. 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 सत्यता, चहा. सगळे पेपर चेक झाल्याशिवाय ना चहा ना पाणी. आपण ज्या ज्या बायकांना भेटलो त्यांच्या सांगण्यावरून हा लपंगा 30 ते 35 एजचा असतो. आपण जरा सगळं सॉर्ट करूया. 30 ते 35 एजच्या असणाऱ्या लोकांचीच केस बघूया. शोध. पराग, त्याची उंची साधारण 5 फूट 3 इंच असेल. जरा व्यवस्थित चेक कर. दादा, तुमच्या इकडे कुणी अंगद निमकर नावाचा माणूस राहतो का? नाही हो.
दादा, तुमच्या गावात कुणी अंगद निमकर नावाचा माणूस राहतो काय? नाही हो. आता काय करायचं? मला माहिती आहे अंगद कुठे आहे. चल गाडीत बस. तुला हुडकायला एक लेडी पोलीस आणि माणूस आला. धैर्य, अंगद 100% इथंच होता. मागच्या दरानं पळायला वाटतं. ए थांब थांब. धैर्य, गाडीत बस. मंजू, गाडीचं टायर पंक्चर केलंय सालेन. चांगले हाताला लागले असते पण सुटले. हा सावी. हॅलो धैर्य, पोचलात तुम्ही? ओ हरामखोर अंगद आता आमच्या समोर होता पण गेला पळून. बरं, जाता जाता आमच्या गाडीचं टायर पंक्चर करून गेलाय. काय करावं काही कळत नाही. तोंडाशी आलेला घास निघून गेलाय. धैर्य, तुम्ही आधी शांत व्हा बघू. हे बघा, भाऊ ना आम्हाला कायम एक गोष्ट सांगायची, काहीही झालं तरी धीर खचू द्यायचा नाही.